जय जिजाऊ जय शिवराय. मित्र हो, मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं जो महापौर पदाचा पेच निर्माण झाला आहे, त्यामध्ये दिल्लीश्वराचं मत काय याचा जर विचार केला तर महापौर पदाचा जो पेच निर्माण झाला आहे त्यामध्ये शिंदेंना सोबत घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि त्या अनुषंगानंच शिंदेकडून 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी, स्थायी समितीच्या अध्यक्षाची मागणी किंवा विविध समित्यावर पदं मिळावेत अशा मागण्या समोर येत आहेत. यातून तणावाचं वातावरण तयार झाल्याचे दिसते. पण दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांना स्पष्ट आणि कडक असा संदेश पोहोचवला आहे किंवा आदेश दिला आहे की आता तडजोड नाही. कारण महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच्या 89 जागा निवडून आलेल्या आहेत. तेव्हा भाजपचाच महापौर झाला पाहिजे आणि सर्व महत्त्वाची पदं ही भाजपकडेच असली पाहिजे. तेव्हा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार महायुतीतील सर्व मित्रपक्षांना समजावून सांगा, संबंध बिघडणार नाहीत अशा पद्धतीने त्यांना समजवा, पण तडजोड करू नका. महापौर पदाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट आदेशही पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांना दिलेला आहे. तेव्हा मुख्य औत्सुक्याचा जो मुद्दा आहे तो पाहणे महत्त्वाचे आहे की शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपली आहे का? शिंदेंना आता विचारात घेतलं जाणार नाही का? अजित पवार तर मुळातच बाहेर फेकले गेलेले आहेत आणि त्यांचे येऊन 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत. फक्त गरज आहे ती शिंदेंची, ज्यांचे 29 नगरसेवक निवडून आलेत. पण त्यांनाही ऐकलं तर सबुरीने, नसता काही गरज नाही असा इशारा जणू पक्षश्रेष्ठींनी दिलेला आहे. त्यामुळं मुंबईचा महापौर महायुतीचाच बसवायचा असा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. आज काही शिवसेनेचे नेते आणि BJPचे नेते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने चर्चा होईल, पण या चर्चेअंती शिंदे गटाला काहीही मिळणार नाही असंच जणू भारतीय जनता पक्षानं स्पष्ट सांगितलं आहे. म्हणूनच त्यांनी कडक आदेश दिला आहे की आता कुठलीही तडजोड नाही, महापौर होणार तो भारतीय जनता पक्षाचाच.